महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गुरुवारी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थ आणि जय पवार या त्यांच्या दोन्ही पुत्रांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला, तर पत्नी सुनेत्रा पवार यांनी पतीला साश्रू नयनांनी अंतिम निरोप दिला. बुधवारी सकाळी झालेल्या भीषण विमान अपघातात अजित पवार यांच्यासह 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या अंत्यविधीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, सुप्रिया सुळे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशभरातील दिग्गज व्यक्ती उपस्थित होते. महाराष्ट्र पोलिसांनी हवेत फैरी झाडून त्यांना अखेरची मानवंदना दिली. आपल्या लाडक्या नेत्याचे अंत्यदर्शन घेण्यासाठी बारामतीत समर्थकांचा आलोट सागर लोटला होता. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो कार्यकर्त्यांमुळे संपूर्ण परिसर भावुक झाला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पदावर आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करावी, अशी खळबळजनक मागणी राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ यांनी केली आहे. बारामती येथे अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर लगेचच झिरवाळ यांनी हे विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. दुसरीकडे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतल्याने पक्षाच्या आगामी रणनीतीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अंत्यविधीवेळी पार्थ आणि जय पवार यांनी मुख्य भूमिका बजावल्याने वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात असतानाच झिरवाळ यांनी सुनेत्रा पवारांच्या नावाची शिफारस करून सत्तेच्या समीकरणात नवा ट्विस्ट आणलाय. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाने राज्य हादरलं असून बारामती विमानतळावर झालेल्या या भीषण अपघाताच्या चौकशीची सूत्र आता विमान अपघात तपास ब्युरोकडे सोपवण्यात आली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांना पत्र लिहून उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली होती, ज्याची केंद्राने तातडीने दखल घेतली. तपास यंत्रणांनी विमानाचा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतला असून तांत्रिक बिघाड की मानवी चूक याचा सखोल शोध घेतला जातोय. केंद्र सरकारने हा तपास पारदर्शक आणि कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं असून अंतिम अहवाल राज्य सरकारला सादर केला जाईल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर भाजपने वर्तमानपत्रात दिलेल्या श्रद्धांजली जाहिरातींवरून राजकीय वाद पेटलाय. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर तीव्र आक्षेप घेत भाजपवर दुटप्पीपणाचा आरोप केला. केवळ पानभर जाहिराती देऊन श्रद्धांजली वाहनं पुरेसं नाही, असं राऊत म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांवर केलेले 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप अधिकृतपणे मागे घेणं हीच त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरेल, असा टोला त्यांनी लगावला. जिवंतपणी ज्यांच्यावर गंभीर आरोप केले त्यांच्या निधनानंतर केवळ जाहिरातीतून गौरव करणं म्हणजे राजकीय सोय असल्याची टीका करत राऊतांनी भाजपला आरसा दाखवला. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नवीन नियमावलीला सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती देत केंद्र सरकारला मोठा दणका दिलाय. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय माल्या यांच्या खंडपीठाने या नियमांमधील तरतुदी अस्पष्ट असल्याचं सांगत त्यांच्या गैरवापराची भीती व्यक्त केली. जातीविहीन समाजाकडे जाण्याऐवजी आपण उलट्या दिशेने जात आहोत का, असा परखड सवाल न्यायालयाने यावेळी उपस्थित केला. आरक्षित समुदायांसाठीची तक्रार निवारण प्रणाली प्रभावीपणे लागू राहणं आवश्यक असल्याचं सांगत न्यायालयाने केंद्राला नवीन मसुदा तयार करण्याचे निर्देश दिले. दरम्यान या नियमांविरोधात देशभरात संतापाची लाट असून दिल्ली आणि लखनौ विद्यापीठात विद्यार्थ्यांनी तीव्र निदर्शनं केली आहेत. राजस्थानमधील प्रसिद्ध कथावाचक साध्वी प्रेम बाईसा यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने जोधपूरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना आश्रमातून रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. विशेष म्हणजे निधनाच्या 4 तासानंतर त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक धक्कादायक पोस्ट करण्यात आली, ज्यात हा माझा शेवटचा दिवस असल्याचं नमूद करत न्यायाची मागणी केली आहे. यामुळे आत्महत्येचा संशय बळावला असून चुकीचे इंजेक्शन दिल्याचा आरोपही नातेवाईकांनी केलाय. खासदार हनुमान बेनीवाल यांनी या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली असून शवविच्छेदन अहवालानंतरच या मृत्यूमागचं नेमकं रहस्य उलगडेल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या 2025-26च्या आर्थिक सर्वेक्षणात भारतीय अर्थव्यवस्थेच्या मजबूतीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. आगामी 2026-27 या आर्थिक वर्षात देशाचा वास्तविक GDP विकास दर
6.8 ते 7.2% दरम्यान राहण्याचा अंदाज असून भारताच्या संभाव्य वृद्धी दर 60% आसपास कायम राहील. देशांतर्गत मागणी आणि खाजगी गुंतवणुकीतील सुधारणांमुळे जागतिक अनिश्चिततेच्या काळातही भारताची अर्थव्यवस्था स्थिर असल्याचे सर्वेक्षणात म्हटले. विशेष म्हणजे बँकिंग क्षेत्रातील NPA 2.2% निच्चांकी पातळीवर आला असून सेवा क्षेत्र अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार ठरते. उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या नाविन्यपूर्ण क्षेत्रांवर सरकारने लक्ष केंद्रित केले. याशिवाय पायाभूत सुविधांवरील खर्च आणि राजकोषीय शिस्तीमुळे भारत जागतिक पुरवठा साखळीत एक विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला येत असल्याचं या अहवालातून स्पष्ट होतंय. अमेरिकेतील टेक्सास राज्याचे गव्हर्नर ग्रेग ॲबट यांनी पुढील वर्षी मे महिन्यापर्यंत नवीन H-1B व्हिसा जारी करण्यावर तात्काळ बंदी घातली आहे. पहिल्या टप्प्यात ही बंदी सरकारी कार्यालय आणि विद्यापीठांमध्ये लागू होणार असून यामुळे सुमारे 15,000 भारतीय कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार आली आहे. टेक्सास वर्कफोर्स कमिशनने 27 मार्चपर्यंत सर्व व्हिसाधारकांचा सविस्तर डेटा मागवलाय. अमेरिका फर्स्ट धोरण आणि व्हिसाचा कथित गैरवापर रोखण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत असून सध्या खाजगी कंपन्यांना यातून सवलत असली तरी भविष्यातील नूतनीकरणाबाबत साशंकता आहे. या निर्णयाला 20 राज्यांनी फेडरल कोर्टात आव्हान दिलं असून भारतीय IT क्षेत्रावर याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान गुरुवारी सकाळी मुंबई विमानतळावर स्पॉट झाला, ज्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. विमानतळावर सुरक्षा तपासणी सुरू असताना कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकाने शाहरुखला ओळख पटवण्यासाठी चष्मा काढण्याची विनंती केली. कोणत्याही बडेजावाशिवाय शाहरुखने शांतपणे चष्मा काढला आणि संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सहकार्य केलं. तपासणी संपल्यानंतर त्याने हसून सुरक्षा रक्षकाच्या खांद्यावर हात ठेवत दाद दिली. शाहरुखच्या या नम्र वागणुकीचे नेटकऱ्यांकडून भरभरून कौतुक होत असून कायद्यासमोर सर्व नागरिक समान असल्याचे युजर्स म्हणतायत. शाहरुख लवकरच किंग चित्रपटात आपली मुलगी सुहाना खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या T20 वर्ल्ड कपपूर्वी भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरच्या दुखापतीने संघ व्यवस्थापनाचे टेन्शन वाढले. सुंदरने बंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये फलंदाजीचा सराव सुरू केला असला तरी त्याच्या बरगड्यांच्या दुखापतीमुळे अद्याप त्याला वेदना होत आहेत. न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान तो जखमी झाला होता. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांना संघात एक दर्जेदार ऑफ स्पिनर हवा असल्याने त्याच्या रिप्लेसमेंटबाबत घाई केली जात नाहीये. सुंदर अमेरिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे, परंतु पाकिस्तान विरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल अशी आशा BCCIला आहे.